Question. In figure 3.83, M is the center of a circle and segment KL is a tangent segment. एक सर्कल आहे, सर्कलचा सेंटर दिलेला आहे M, त्यानंतर KL आहे टँजंट सेगमेंट. KL ही टँजंट सेगमेंट आहे, म्हणजेच काय सर्कल आणि ही जी लाईन आहे याच्यामध्ये एक कॉमन पॉईंट आहे, पॉईंट L, याला आपण बोलतो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, सो थोडक्यात काय ही आहे एक टँजंट किंवा आपण बोलू शकतो याला टँजंट सेगमेंट. डिस्टन्सेस दिलेला आहे MK 12, KL और LK इज 6√3. फाइंड द रेडियस ऑफ अ सर्कल. तर आपल्या सर्कलची रेडियस फाइंड करायची. फिगर जर बघितली सर्कलची रेडियस म्हणजेच काय ML आपल्याला फाइंड करायचं आहे. त्यानंतर मेजर ऑफ अँगल K अँड मेजर ऑफ अँगल M. तर आपल्याला K आणि M हे दोन अँगल सुद्धा फाइंड करायचे आहे. क्वेश्चन आपण कसं सॉल्व करणार. इथे आपल्याला एक ट्रँगल दिसतोय, ट्रँगलची एक साईड 12 आहे, एक साईड 6√3 आहे. अनदर साईड आपल्याला फाइंड करायची आहे. ही एक रेडियस आहे, ही एक टँजंट सेगमेंट आहे. आपण एक प्रॉपर्टी बघितली की टँजंट सेगमेंट रेडियसला नेहमी परपेंडिक्युलर असते, त्यामुळे हा अँगल किती असणार आहे 90 डिग्री. 90 डिग्री मिळाले म्हणजेच काय हा राईट अँगल ट्रँगल आहे. राईट अँगल ट्रँगल आहे, हायपोटेनस माहिती आहे, एक साईड माहिती आहे, दुसरी साईड आपण फाइंड करू शकतो युझिंग पायथागोरस थेरम. सो फर्स्ट पार्टचं सोल्युशन आपल्याला मिळणार युझिंग पायथागोरस थेरम. त्यानंतर आपल्याला अँगल K आणि M फाइंड करायचं आहे. आता अँगलची आपल्याला फक्त एकच अँगल माहिती आहे की हा अँगल 90 डिग्री आहे. या दोन अँगल किंवा या दोन अँगलबद्दल आपल्याकडे काहीच इन्फॉर्मेशन दिली नाही. बट फर्स्ट ज्यावेळेस आपल्याला रेडियस मिळेल त्यावेळेस आपल्याला ही साईड सुद्धा माहिती असणार आहे. सो ट्रँगलच्या 3 साईड आपल्याला माहिती आहे आणि ट्रँगलच्या साईड आणि अँगलला रिलेट करणारे दोन थेरम आपण बघितले आहे, 30, 60, 90 डिग्री थेरम आणि 45, 45, 90 डिग्री थेरम. आपण बघूया दोन्ही थेरममधला एखादा थेरम आपण यूज करू शकतो का. तर सगळ्यात आधी आपण काय करूया, सर्कलची रेडियस फाइंड करूया. सो सोल्युशन LM is a radius of a circle okay. Also ML or LM is perpendicular to LK. Reason tangent is perpendicular to radius, right? And therefore angle MLK is equal to 90 degree. Angle किती आहे 90 degree and therefore triangle MLK is a right angle triangle. Right angle triangle. Right angle triangle है. So by Pythagoras theorem, we can say hypotenuse square म्हणजेच काय MK square is equal to sum of square of remaining two sides. म्हणजेच काय LM square plus LK square. MK square म्हणजे 12 square is equal to radius आहे LM plus LK 6√3 square. 12 square 144 is equal to LM square, 6 square 36, √3 square is 3. So 144 minus हा प्रॉडक्ट किती असणार आहे 108, that is equal to LM square. And therefore LM square is equal to 144 minus 108, subtraction is 36. And hence LM ची व्हॅल्यू काय असणार आहे, आपण दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेऊया. सो LM इज इक्वल टू 6. LM म्हणजेच काय रेडियस. देअरफॉर रेडियस ऑफ अ सर्कल इज 6 युनिट्स. ठीक आहे, आता ही साईड तर आपल्याला मिळाली 6. आपल्याला सेकंड क्वेश्चन विचारला रिगार्डिंग अँगल्स. अँगलसाठी आपण काय करू शकतो, ट्रँगल कन्सिडर करा. आता ट्रँगल ML आणि K. या ट्रँगलमध्ये ही साईड आहे 12, ही साईड आहे 6√3 आणि ही साईड आहे 6. दोन थेरम आपल्याकडे, एक 30, 60, 90 डिग्री थेरम आणि एक आहे 45, 90 डिग्री. 45, 90 डिग्री ट्रँगलमध्ये दोन साईड नेहमी इक्वल लेंथचे असतात, कारण दोन अँगल सारखे असतात. या साईड तर ऑब्व्हियसली इक्वल नाही, म्हणजे हा थेरम आपण यूज नाही करू शकत. 30, 60, 90 मध्ये आपण काय म्हणतो, ज्यावेळेस अँगल जी साईड अँगल 30च्या समोर असते, दॅट मीन्स साइड ऑपोजिट टू अँगल 30 इज इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनियस, म्हणजे MK असेल या केसमध्ये. तर आता इथे बघा एक 6 आहे, एक 12 आहे, एक 6√13 आहे. 12 आणि 6 मध्ये रिलेशन आहे की 6 इज हाफ ऑफ 12. त्यामुळे आपण काय म्हणतो की जो अँगल 30 असेल त्याच्या समोरची साईड हायपोटेनियसची हाफ असते. सो साईड ML जी आहे ती हायपोटेनियसच्या हाफ आहे. ML ही साईड किंवा LM ही साईड कोणत्या अँगलच्या ऑपोजिट आहे K. त्यामुळे हा अँगल किती असणार, हा अँगल असणार 30 डिग्री. त्यानंतर हा 30 हा 90 आहे, म्हणजे हा ऑब्व्हियसली हा असेल 60 डिग्री. किंवा आपण 60 डिग्रीचं सुद्धा रिलेशन यूज करू शकतो. साईड विच इज ऑपोजिट टू अँगल 60 इज √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. सो दॅट इज इक्वल टू 6√3. हे सुद्धा व्हेरीफाय होते. ठीक आहे, समजा सेकंड पार्टचं सोल्युशन कसं आहे. सो फॉर पार्ट 2 इन ट्रँगल MLK, okay,
angle L is equal to 90 degree. Also side LM is equal to half of KM and LK is equal to root 3 by 2 times of KM. म्हणजेच काय, half of hypotenuse root 3 by 2 times of hypotenuse, that is by 30, 60, 90 degree triangle theorem. 30 डिग्रीच्या ऑपोजिट असणारी जी साइड आहे ती हायपोटेन्यूसच्या हाफ असते, दॅट इज अँगल MKL इज इक्वल टू 30 डिग्री आणि दुसरा आहे अँगल LMK इज इक्वल टू 60 डिग्री. म्हणजेच काय, आपल्याला अँगल K विचारला आहे, अँगल K इज 30 डिग्री आणि अँगल M इज इक्वल टू 60 डिग्री. Next question, question number 4. In figure 3.84, O is the center of a circle. Circle आहे, सर्कलचा सेंटर दिलेला आहे O. सेगमेंट AB and segment AC are tangent segment. इथे जर तुम्ही बघितलं AB आणि AC या दोन लाईन इथे दिसत आहे, या दोन्ही लाईन सर्कलला एका पॉईंटमध्ये टच करताय, पॉईंट B आणि पॉईंट C. आपण बोलू शकतो AB आणि AC या टँजंट सेगमेंट आहे. ओके. रेडियस ऑफ सर्कल इज R. सर्कलची रेडियस आहे R. सर्कलची रेडियस म्हणजे काय, OB ही सुद्धा सर्कलची रेडियस असेल, OC ही सुद्धा सर्कलची रेडियस असेल, ती दिलेली आहे R. प्रूव्ह अँड लेंथ AB इज R. लेंथ AB म्हणजे ही जी लेंथ आहे टँजंट सेगमेंटची लेंथ सुद्धा दिलेली आहे R. प्रूव्ह दॅट कॉर्डिलेटर ABOC जर आपण हा कॉर्डिलेटर कन्सिडर केला, प्रूव्ह दॅट ABOC इज अ स्क्वेअर. तर हा स्क्वेअर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन समजला काय सांगितलं आहे, एक सर्कल दिलेला आहे, सर्कलची रेडियस आहे R. त्यानंतर त्या सर्कलच्या दोन टँजंट सेगमेंट दिलेले आहेत, एक सेगमेंट आहे AB, एक सेगमेंट आहे AC. त्यामधल्या एक सेगमेंटची लेंथ सुद्धा Rच आहे, म्हणजेच काय रेडियस एवढी आहे. तर आपल्याला प्रूव्ह करायचं हा जो कॉर्डिनेटर इथे दिसतो आपला ABOC हा स्क्वेअर आहे. ओके. आता इथे जर स्क्वेअर आहे प्रूव्ह करायचं तर स्क्वेअरच्या बेसिक प्रॉपर्टी काय असतं, आपल्याला काय प्रूव्ह करावं लागणार आहे, स्क्वेअर आहे म्हणजे काय, चारी साईड इक्वल असणार आहे आणि प्रत्येक जो अँगल आहे हा प्रत्येक अँगल 90 डिग्री असणार आहे. हे आपल्याला प्रूव्ह करावं लागणार आहे. हा जो तू आता इथे आपल्याला कन्सिडर करायचा आहे ABOC हा कॉर्डिलेटर. या कॉर्डिलेटरमध्ये OB आणि OC या दोन्ही काय आहे, OB आणि OC या दोन्ही आहे रेडियस. एका सर्कल सेम सर्कल आहे, सेम सर्कलची रेडियस नेहमी इक्वल व्हॅल्यूची असतात, त्यामुळे ही लेंथ सारखी असणार आहे, या दोन्ही लेंथ सारखे असणार आहे. त्याच पद्धतीने इथे जर बघितलं AB टँजंट सेगमेंट आहे, AB टँजंट सेगमेंट आहे आणि ही रेडियस आहे. आपल्याला एक रिलेशन माहिती आहे की रेडियस टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, त्यामुळे हा अँगल 90 डिग्री असणार आहे. त्याच पद्धतीने हा अँगल सुद्धा 90 डिग्री असणार आहे. त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे की ही जी लेंथ आहे ही लेंथ सुद्धा R आहे, AB लेंथ सुद्धा किती आहे, R आहे, म्हणजेच काय रेडियस एवढी आहे. सो ही साईड सुद्धा इक्वल असणार आहे. आपण एक प्रॉपर्टी बघितलेली अगेन एक थेरम आहे की सर्कलच्या एक्सटेरियर पॉईंटमधून जेव्हा आपण टँजंट सेगमेंट ड्रॉ करतो, हे जे टँजंट सेगमेंट असतात हे कॉन्ग्रुएंट असतात किंवा इक्वल लेंथचे असतात. म्हणजेच काय AB आणि AC याची लेंथ सारखी असणार आहे. AB ऑलरेडी R दिलेला आहे, म्हणजे ACची लेंथ सुद्धा किती असणार आहे, R. म्हणजे चारही ज्या कॉर्डिलेटर आहे, कॉर्डिलेटरच्या चारही साईड इक्वल लेंथच्या आहे. ज्यावेळेस एखाद्या कॉर्डिलेटरच्या चारही साईड इक्वल लेंथचे असतात त्यावेळेस आपण त्याला काय बोलतो, रोम्बस. सो रोम्बस ही कंडिशन तर आपली प्रूव्ह झालेली आहे. आता रोम्बसमध्ये एखादा रोम्बस असतो की ज्याच्यामध्ये प्रत्येक अँगल 90 डिग्री असेल, त्यावेळेस त्या रोम्बसला आपण बोलतो स्क्वेअर. ठीक आहे. त्या रोम्बसला आपण काय बोलतो, स्क्वेअर. एक कंडिशन साईडची तर झालेली आहे. आता आपल्याला अँगल्स बघायचे. अँगल्स जर म्हटले तर बघा, हा अँगल 90 हा अँगल 90 आहे, अँगल B अँगल C हे दोन अँगल 90 डिग्री आहे. म्हणजे असा रोम्बस की ज्याच्यामधले दोन अँगल 90 डिग्री आहे. एक प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे की रोम्बसमध्ये ज्यावेळेस एक जरी अँगल 90 डिग्री असेल, ऑटोमॅटिकली त्या रोम्बसचे चारही अँगल 90 डिग्री असतात. म्हणजेच काय, रोम्बस असा रोम्बस ज्याच्या चारही साईड इक्वल असणार आहे आणि प्रत्येक अँगल 90 डिग्री आहे. ऑल साइड्स इक्वल, इच अँगल 90 डिग्री, म्हणजेच काय, हा रोम्बस काय झाला, स्क्वेअर. सो अशा पद्धतीने आपण इथे प्रूव्ह करू शकतो हा जो ABOC हा जो कॉर्डिलेटर दिलेला आहे हा कॉर्डिलेटर स्क्वेअर आहे. समजलं आपण काय करतोय, सगळ्यात आधी आपण प्रूव्ह करतो की हा रोम्बस आहे. प्रूव्ह करण्यासाठी आपण चारही साईड इक्वल आहे हे दाखवतो आणि त्यानंतर ह्या रोम्बसचा एक अँगल 90 डिग्री आहे. इथे आपल्याला दोन मिळत आहे, सो काही प्रॉब्लेम नाही, आपण एक कन्सिडर करूया. एक अँगल 90 डिग्री जर असेल तर तो रोम्बस बनतो स्क्वेअर, ही प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. सो त्याच्या अकॉर्डिंग दोन अँगल 90 डिग्री आहे, म्हणजेच काय, हा जो रोम्बस इथे आपल्याला मिळतो हा रोम्बस काय बनतोय, स्क्वेअर. ठीक आहे. सो सोल्युशन हियर OB and OC are radii. Therefore OB is equal to OC is equal to R. Also AB is equal to R. Since tangent segment from external point to a circle are congruent and therefore
AB इज इक्वल टू AC दॅट इज इक्वल टू R. AB इक्वल टू AC इक्वल टू R म्हणजे आपल्याला AC सुद्धा मिळाला R. देअरफॉर इन क्वाड्रिलॅटरल ABOC या क्वाड्रिलॅटरमध्ये चारही साईड म्हणजेच काय साईड AB, साईड OB, साईड OC आणि साईड AC हे चारही सारखे आहे विथ व्हॅल्यू R. दॅट इज ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. Therefore ABOC is a rhombus. स्क्वेअर हा रोम्बसची पुढची केस असते. ज्यावेळेस रोम्बसचा प्रत्येक अँगल 90 डिग्री असतो त्यावेळेस त्याला आपण बोलतो स्क्वेअर. सो आता तर आपण काय डिक्लेअर केलं की हा रोम्बस आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की दिस इज अ स्क्वेअर. आता आपल्याला अँगल साईडचं झाला तर आपल्याला अँगलचं रिलेशन बघायचं आहे. ऑल्सो सिन्स tangent is perpendicular to radius, therefore we can write AB is perpendicular to OB and AC is perpendicular to OC. ठीक आहे. म्हणजेच काय अँगल B is equal to 90 degree, angle C is equal to 90 degree. Therefore in rhombus ABOC one of the angle is 90 degree and we know when one angle of rhombus is 90 degree then its all angles are 90 degree. एक अँगल 90 डिग्री जर असेल रोम्बसमध्ये तर बाकीचे 3 अँगल सुद्धा ऑटोमॅटिकली 90 डिग्री असतात. ही एक प्रॉपर्टी आहे. अँड देअरफॉर ABOC इज अ स्क्वेअर. का स्क्वेअर? बिकॉज ऑल साइड्स इक्वल, each angle 90 degree and therefore this is a square. Question number 5. In figure 3.85 ABCD is a parallelogram. ABCD हा पॅरलोग्राम दिलेला आहे. पॅरलोग्राम आहे म्हणजे काय ऑपोजिट साइड पॅरलल असणार आहे, ऑपोजिट साइड इक्वलेंटच्या असणार आहे. इट सर्कमस्क्राइबेस अ सर्कल विथ सेंटर T. आता याच्या आतमध्ये एक सर्कल दिसतो, त्या सर्कलचा सेंटर दिलेला आहे T. पॉईंट EFGH आर टचिंग पॉईंट्स. हा सर्कल आणि हा पॅरलोग्राम किंवा पॅरलोग्रामच्या साईड सर्कल पॅरलोग्रामच्या साईडला टच करतोय ॲट पॉईंट EFG अँड H. इफ A इज 4.5 त्यानंतर EB दिलेला आहे 5.5. फाइंड AD. तर आपल्याला AD ही लेंथ फाइंड करायची आहे. ठीक आहे. काय काय दिलेलं आहे? पॅरलोग्राम दिलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे ही लेंग्थ ह्या 2 लेंग्थ दिलेल्या आहे. याचा यूज करून आपल्याला साईड AD फाइंड करायची आहे. आता साईड AD आपण कशी फाइंड करणार? या टाईपचा एक क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेला आहे. सो आपण बघितलेलं की सर्कल जो असतो सर्कलचा एखादा एक्सटर्नल पॉईंट असेल. एक्सटर्नल पॉईंटमधून आपण 2 टँजंट ड्रॉ करू शकतो आणि जर मी अशा 2 टँजंट ड्रॉ केला तर हे जे डिस्टन्स आहे याला आपण बोलणार टँजंट सेगमेंट. हे जे डिस्टन्स आहे याला आपण बोलणार टँजंट सेगमेंट. आणि ह्या ज्या टँजंट सेगमेंट असते ह्या नेहमी इक्वल लेंथच्या असतात किंवा कॉन्ग्रुएंट असतात. ही प्रॉपर्टी आपण बघितलेली. इथे जर तुम्ही बघितलं सर्कल दिसतोय, सर्कलच्या बाहेर एक पॉईंट A आहे. सर्कलच्या बाहेर आहे पॉईंट A. या A पॉईंटपासून 2 टँजंट सेगमेंट ड्रॉ केलेला दिसत आहे. हा पॉईंट E आहे, हा पॉईंट H आहे. सर्कलच्या बाहेरचा एक्सटर्नल पॉईंट तिथून ड्रॉ केलेले ह्या 2 टँजंट सेगमेंट नेहमी कॉन्ग्रुएंट असतात. त्यामुळे ही लेंथ आणि ही लेंथ सारखी असणार आहे. सो त्या लॉजिकनी A 4.5 आहे तर ही लेंथ किती असणार आहे? ही लेंथ सुद्धा असणार आहे 4.5. आपल्याला फाइंड करायचं आहे AD. ही लेंथ आपल्याला फाइंड करायची, त्यामध्ये ही लेंथ आपल्याला मिळाली. बट मला आता HD किंवा DH ही लेंथ पाहिजे आहे. ही लेंथ मी कशी फाइंड करणार? ही लेंथ आहे 4.5. त्याच लॉजिकनी B पॉईंट एक्सटर्नल पॉईंट आहे, ही लेंथ 5.5 आहे तर ही लेंथ सुद्धा किती असणार आहे? 5.5. बरोबर. 5.5 आणि 5.5 एवढी लेंथ असणार आहे. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं सपोज हा जो D पॉईंट आहे ही लेंथ मला माहिती नाही आहे किंवा ही लेंथ सुद्धा मला माहिती नाही. सपोज मी याला बोलते X. ही लेंथ जर X असेल DH, ही सुद्धा एक टँजंट सेगमेंट आहे DG, दुसरी टँजंट सेगमेंट आहे DH. त्यानंतर ह्या दोन्ही टँजंट सेगमेंट इक्वल लेंथचे असतात. ही जर X असेल तर ही सुद्धा X असेल, ही Y असेल तर ही सुद्धा Y असणार आहे. ओके. आता पॅरलोग्राम आहे म्हणजे ऑपोजिट साईड इक्वल लेंथचे असतात. त्या लॉजिकने AB आणि CD या दोन्ही लेंथ सारखे असतील. AB आणि CD या दोन्ही लेंथ सारखे असतील. AB म्हणजे काय 4.5 प्लस 5.5, कारण हे तिन्ही पॉईंट एका लाईनमध्ये लाई करत आहे. सो ही लेंथ किती असणार आहे? 4.5 प्लस 5.5 म्हणजे 10 इज इक्वल टू CD म्हणजे काय X प्लस Y. सो हे एक रिलेशन मला माहिती आहे X प्लस Y इज इक्वल टू 10. त्याच लॉजिकनी जर मी ह्या 2 साईड कन्सिडर केल्या AD आणि BC, AD इज 4.5 प्लस X
इज इक्वल टू BC 5.5 प्लस y. x मायनस y इज इक्वल टू 5.5 मायनस 4.5 दॅट इज 1. एक इक्वेशन x आणि y मधलं, दुसरं इक्वेशन x आणि y मधलं, दोन इक्वेशन, दोन व्हेरिएबल, दोन सायमल्टेनियस इक्वेशन. हे इक्वेशन आपण सॉल्व करून x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. x आणि y ची व्हॅल्यू मिळणार आपल्याला, फाइंड करायचं आहे AD. AD मध्ये x ची जी व्हॅल्यू ती इथे मी पुट करणार. AD इज इक्वल टू h प्लस x म्हणजे 4.5 प्लस इथे जी व्हॅल्यू मला मिळते ती लेंथ असणार आहे, लेंथ ऑफ साइड AD. अशा पद्धतीने आपल्याला लेंथ फाइंड करायची आहे. ठीक आहे. तर जेव्हा केव्हा पॅरलोग्राम दिलेला असताना अशा काही पॉईंट्स आपल्याला दिले, सर्कल पॅरलोग्रामच्या आतमध्ये असतो, तर त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला टँजंट सेगमेंटच्या प्रॉपर्टीचा यूज करावा लागणार आहे. ओके. आता सोल्युशन बघूया. आय होप तुम्हाला सोल्युशन समजलं आहे. सोल्युशन फॉर सर्कल पॉइंट A, B, C and D are external points and therefore corresponding tangent segments are congruent. ठीक है. and therefore point A साठी आपण लिहिणार AE is equal to AH. त्यानंतर सेकंड BE is equal to BF, then CF is equal to CG and then DH is equal to DG. Okay. Given what is given? Given AE is equal to 4.5, EB is equal to 5.5. AE 4.5 आहे त्यामुळे A सुद्धा किती असणार आहे 4.5. BE आणि BF, BE म्हणजेच काय EB, BF किती असणार आहे 5.5. CF आणि CG या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या नाही. CF आणि CG याला आपण अजूम करूया y c आणि याला आपण अजूम करूया x. ठीक आहे. ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी. ऑल्सो ABCD इज अ पॅरलोग्राम and therefore opposite sides are congruent. AB is equal to CD आणि त्यानंतर AD is equal to BC. ओके. AB इक्वल टू CD. जर मी हे रिलेशन घेतलं AB म्हणजेच काय AE प्लस EB इज इक्वल टू CG प्लस GD आणि यासाठी मी लिहिणार AD म्हणजे काय AH प्लस HD इज इक्वल टू BC म्हणजे काय BF प्लस FC. ठीक आहे. अँड देअरफॉर AE इज 4.5, EB और BE इज 5.5 इज इक्वल टू CG इज y आणि GD आहे x. आणि सेकंड रिलेशन AH इज 4.5 प्लस x इज इक्वल टू 5.5 प्लस y. देअरफॉर x प्लस y इज इक्वल टू यांची ॲडिशन इज 10, इक्वेशन 1. आणि x मायनस y इज इक्वल टू 5.5 मायनस 4.5 दॅट इज 1. दिस इज इक्वेशन 2. ठीक आहे. आता इक्वेशन 1 आणि 2 आपण सॉल्व करूया. इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 करू, कारण प्लस y आहे मायनस y आहे. ॲडिशन जर मी केले x प्लस y इज इक्वल टू 10, x मायनस y इज इक्वल टू 1, 2x इज इक्वल टू 11. सो x इज इक्वल टू 11 बाय 2, x इज इक्वल टू 5.5. y फ्रॉम 1, y इज इक्वल टू 10 मायनस x, y इज इक्वल टू 10 मायनस 5.5. सो y इज इक्वल टू 4.5. y ची व्हॅल्यू मिळाली 4.5. आपल्याला AD फाइंड करायचं आहे. y ची व्हॅल्यू नसती फाइंड केली तरी चालेल. आपल्याला AD फाइंड करायचं आहे, त्यामुळे फक्त x ची व्हॅल्यूची गरज आहे. नाव AD इज इक्वल टू AH प्लस HD इज इक्वल टू 4.5 प्लस x, 4.5 प्लस 5.5. सो दॅट इज इक्वल टू 10. सो AD इज इक्वल टू 10 युनिट्स. तर इथे जर बघितलं ही साईड सुद्धा 10 आहे, ही साईड सुद्धा 10 आहे. सो थोडक्यात काय हा पॅरलोग्रामिक रोम्बस आहे असं सुद्धा आपण बोलू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. फिगर दिलेले, फिगरमध्ये दोन सर्कल दिसत आहे. सर्कल विथ सेंटर M टचेस सर्कल विथ सेंटर N ॲट पॉईंट T. दोन सर्कल आहे, एका सर्कलचा सेंटर आहे M, सेकंडचं सर्कल आहे N. आता हे जे दोन सर्कल आहे हे टच करत आहे ॲट पॉईंट T. स्मॉलर द रेडियस RM टचेस द स्मॉलर सर्कल ॲट S. रेडियस RM हा मोठा जो सर्कल आहे, मोठ्या सर्कलची रेडियस RM, ही रेडियस सुद्धा या सर्कलला टच करते, लहान सर्कलला ॲट पॉईंट S.
रेडिया ऑफ सर्कल्स आर 9 सेंटीमीटर अँड 2.5 सेंटीमीटर. म्हणजेच काय, ही जी मोठा सर्कल आहे त्याची रेडियस आहे 9 सेंटीमीटर आणि लहान जो सर्कल आहे त्याची रेडियस आहे 2.5 सेंटीमीटर. R1 इज इक्वल टू 9 सेंटीमीटर, R2 इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. रेडियाची व्हॅल्यू दिलेली आहे. फाइंड द आन्सर टू फॉलोइंग क्वेश्चन, हेन्स फाइंड द रेशो MS:SR. आपल्याला 4 क्वेश्चन विचारले आहे, त्यामध्ये एक क्वेश्चन आहे आपल्याला MS:SR हा रेशो विचारला आहे. MS:SR हा रेशो विचारलेला आहे. त्या व्यतिरिक्त अजून 3 क्वेश्चन्स काय, फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट MT. MT म्हणजे MT हे डिस्टन्स किती असणार आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. त्यानंतर फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट MN ही सुद्धा लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. अँड फाइंड द मेजर ऑफ अँगल NSM म्हणजे NSM हा अँगल सुद्धा आपल्याला फाइंड करायचा आहे. ठीक आहे, समजला क्वेश्चन. एक रेशो विचारलेला आहे, 2 लाईन सेगमेंटचे लेंथ विचारली आणि एक अँगल इथे विचारलेला आहे. आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार. केस कोणते दिलेले, 2 सर्कल इंटरनल टच करत आहे. हा एक सर्कल आहे आणि हा एक सर्कल आहे. एकाचा सेंटर आहे M, दुसऱ्याचा सेंटर आहे N. तर आपल्याला सगळ्यात आधी फाइंड करायचं आहे लेंथ ऑफ सेगमेंट MT ही लेंथ आपल्याला फाइंड करायची. सो MT म्हणजे काय असणार आहे, म्हणजेच काय, रेडियस ऑफ अ सर्कलची रेडियस म्हणजे मोठ्या सर्कलची रेडियस MRची व्हॅल्यू आहे 9 सेंटीमीटर. म्हणजे MT सुद्धा किती असणार, 9 सेंटीमीटर. सिंपल होतं, MT इज अ रेडियस. तर आपण लगेच सोल्युशन लिहित चालूया. हिअर रेडियस ऑफ लार्जर सर्कल is equal to MR is equal to 9 centimeter and radius of smaller circle ची रेडियस आपण बोलूया NT बोलू शकतो. NT is equal to 2.5 सेंटीमीटर. फर्स्ट आपल्याला फाइंड करायचं आहे सेगमेंट MT is equal to सेगमेंट MR. असं आपण का लिहितो, बिकॉज दिस आर रेडिया ऑफ सेम सर्कल. बरोबर, रेडियस आहे ना. टी पॉईंट कुठे आहे, टी पॉईंट सर्कलवर लाय करतो. सो सर्कलचा सेंटर आणि सर्कलवरचा एक पॉईंट यांना जॉईन करणारी लाईन नेहमी काय असते, रेडियस. अँड देअरफॉर सेगमेंट MT इज इक्वल टू सेगमेंट MR म्हणजे काय, 9 सेंटीमीटर. सो फर्स्टचा आन्सर आला 9 सेंटीमीटर. नेक्स्ट विचारलं आहे फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट MN प्लस NT इज इक्वल टू MT. कारण MNT हे पॉईंट एका लाईनमध्ये लाय करतात, त्यामुळे हे टोटल डिस्टन्स म्हणजे ह्या 2 डिस्टन्सची सम असणार आहे. MT म्हणजे काय, रेडियस, हे डिस्टन्स आपल्याला माहिती आहे. त्यानंतर NT म्हणजे काय, लहान सर्कलची रेडियस, हे सुद्धा डिस्टन्स आपल्याला माहिती आहे. तर ह्या 2 डिस्टन्सेस यूज करून आपण MN फाइंड करू शकतो. ओके, फॉर सोल्युशन फॉर सेकंड M-N-T दॅट इज MN प्लस NT इज इक्वल टू MT. अँड देअरफॉर MNची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. NT म्हणजे छोट्या सर्कलची लहान सर्कलची रेडियस 2.5 इज इक्वल टू MT आपण फाइंड केलेला आहे 9. देअरफॉर MN is equal to 9 minus 2.5. So that is equal to 6.5. MN equal to 6.5 centimeter. Centimeter distance is, yes, unit centimeter आहे. So MN equal to 6.5 centimeter. Okay. आता त्यानंतर आपल्याला अँगल विचारला आहे, अँगल NSM. अँगल NSM म्हणजे कोणता अँगल, हा अँगल. आता इथे जर तुम्ही बघितलं केअरफुली, छोटा सर्कल आहे, छोट्या सर्कलची रेडियस आहे NS, ही आहे रेडियस. आणि ही जी MR ही जर लाईन तुम्ही बघितली, ही लाईन किंवा मोठ्या सर्कलची जी रेडियस आहे ही लहान सर्कलच्या रेडियसला एका पॉईंटमध्ये टच करते. त्यामुळे हा जो लहान सर्कल आहे, लहान सर्कलसाठी ही रेडियस आहे आणि ही लाईन असणार आहे टँजेंट. आपल्याला माहिती रेडियस आणि टँजेंट परपेंडिक्युलर असतात, त्यामुळे रेडियस इज परपेंडिक्युलर टू दिस टँजेंट. म्हणून हा अँगल किती असणार आहे, 90 डिग्री. अगदी सिंपल आहे. समजा थर्ड पार्टसाठी सोल्युशन काय असणार आहे. हिअर NS इज अ रेडियस ऑफ smaller circle and NS is radius and MR is tangent and therefore NS is perpendicular to MR. Reason, tangent is perpendicular to radius. किंवा इथे आपण असं लिहू शकतो tangent radius theorem and therefore angle NSM is equal to 90 degree. थर्डचं सोल्युशन. आता एक लास्ट पार्ट राहिलेला आपल्याला MS:SR हा रेशो फाइंड करायचा आहे. MS आणि SR हा रेशो फाइंड करायचा. हा रेशो आपण कसा फाइंड करणार. सपोज आता आपल्याला MS आणि SR म्हणजे ही लेंथ माहिती पाहिजे मला आणि ही लेंथ माहिती पाहिजे. यामध्ये जर तुम्ही बघितलं हा राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यानंतर आपण MN हे डिस्टन्स आत्ताच फाइंड केलेलं आहे. MN आहे 6.5. हे डिस्टन्स मला माहिती आहे.
छोट्या सर्कलची रेडियस आहे 2.5, हे डिस्टन्स मला माहिती आहे. पायथागोरस थेरम जर मी इथे यूज केला तर मी ही साईड फाइंड करू शकते, म्हणजे एम एसची व्हॅल्यू मला मिळणार. व्हॉट अबाउट एस आर? एस आरची व्हॅल्यू मी कशी फाइंड करणार? एम एसची व्हॅल्यू मला माहिती आहे, टोटल एम आरची व्हॅल्यू माहिती आहे, दोघांची सबट्रॅक्शन केल्यावर मला एस आरची व्हॅल्यू मिळणार. मला फाइंड करायचं एम एस टू एस आर, म्हणजे ह्या ज्या दोन व्हॅल्यू याचा फक्त मला रेशो घ्यायचा, सिम्प्लिफाय करायचा. दॅट विल बी युअर आन्सर. ठीक आहे, समजते? सो सोल्युशन फॉर लास्ट पार्ट. इन ट्रायंगल NSM, angle S is equal to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, NM square म्हणजे hypotenuse square is equal to NS square plus SM square or MS square. Now NM distance आपण फाइंड केले 6.5 minus NS म्हणजे लहान सर्कलची रेडियस 2.5, ते सुद्धा आपल्याला माहिती आहे. सो दॅट इज इक्वल टू SM किंवा MS लिहू शकतो आपण MS स्क्वेअर. SM म्हणजेच काय? MS. अँड देअरफॉर A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर हा फॉर्म्युला मी यूज करू शकते. A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर इज इक्वल टू A प्लस B इंटू A मायनस B, किंवा तुम्ही याचा स्क्वेअर करून सबट्रॅक्शन केली तरी चालणार आहे. A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर इज इक्वल टू A प्लस B इंटू A मायनस B. सो 6.5 प्लस 2.5 multiplied by 6.5 minus 2.5 is equal to MS square, and therefore 9 multiplied by 4 is equal to MS square. MS square is equal to 36. MS is equal to root 36 म्हणजेच काय? 6. MS ची व्हॅल्यू मिळाली 6, ही व्हॅल्यू आली 6. आता मला फाइंड करायचं आहे SR. नाउ नेक्स्ट पार्ट. M dash S dash R, therefore MS plus SR is equal to MR. MS ची व्हॅल्यू मिळाली 6, SR ची व्हॅल्यू फाइंड करायची. MR म्हणजे मोठ्या सर्कलची रेडियस आहे किती घेतली आहे? रेडियस 9. therefore SR is equal to 9 minus 6, that is 3 centimeter. And therefore MS is to SR is equal to MS upon SR. आपला रेशो घ्यायचा आहे. MS ची व्हॅल्यू आहे 6, SR ची व्हॅल्यू आहे 3. So that is equal to 2/1, and hence the ratio is 2:1. Next question, question number 7. ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये हा क्वेश्चन दिलेला आहे. इन द adjoining figure, circles with center x and y touch each other at point Z. दोन सर्कल आहे, सर्कलचे सेंटर आहे x आणि y, हे दोन टचिंग सर्कल आहे, आणि तो जो पॉईंट आहे ज्या पॉईंटमध्ये हे दोन्ही सर्कल एकमेकांना टच करतात तो पॉईंट दिलेला आहे पॉईंट Z. अ सिकंड पासिंग थ्रू Z इंटरसेक्ट सर्कल्स ॲट पॉईंट A and B रिस्पेक्टिव्हली. त्यानंतर या Z मधून पास होणारी लाईन, ही जर लाईन आपण ड्रॉ केली, ही लाईन या सर्कलला पॉईंट A मध्ये कट करते, सेकंड सर्कलला B मध्ये कट करते, त्यामुळे आपण बोलू शकतो ही जी लाईन आहे ही लाईन आहे सेकंड. म्हणून कंडिशन दिलेली आहे अ सेकंड पासिंग थ्रू Z इंटरसेक्ट सर्कल्स ॲट पॉईंट A and B रिस्पेक्टिव्हली. प्रूव्ह दॅट रेडियस XA इज पॅरलल टू रेडियस YB. तर ही लाईन आणि ही लाईन किंवा ह्या दोन लाईन सेगमेंट पॅरलल आहे आपल्याला प्रूव्ह करायचं. सो थोडक्यात काय, छोट्या सर्कलची रेडियस मोठ्या सर्कलच्या रेडियसला पॅरलल आहे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता जेव्हा केव्हा आपल्याला दोन लाईन पॅरलल दाखवायचे असतात त्यावेळेस आपण यूज करतो पॅरलल लाईनच्या ज्या टेस्ट आहे किंवा पॅरलल लाईनमुळे जे अँगल फॉर्म होणार असतात त्या प्रॉपर्टीज आपण यूज करतो. या दोन लाईन पॅरलल दाखवायच्या आहे म्हणजेच काय, मी चेक करणार की इथे कुठे मला एखादी ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करून काही अँगल इक्वल मिळत आहे का, अल्टरनेट अँगल म्हणा किंवा करस्पॉन्डिंग अँगल म्हणा, काही एखादी पेअर इक्वल मिळते आहे का. जर ती पेअर इक्वल असेल त्यावरून आपण कॉन्व्हर्स यूज करून बोलू शकतो की ह्या ज्या दोन लाईन आहे ह्या दोन लाईन पॅरलल आहे. ठीक आहे. आता इथे जर बघितलं आपण XA और AX आणि BY या ज्या दोन लाईन ह्या पॅरलल जर मला दाखवायच्या असतील आणि जर मी ही एक ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली AB. ठीक आहे. दोन लाईन आहे, एक ट्रान्सव्हर्सल आहे. सपोज हा अँगल आणि हा अँगल जर सारखा झाला, याला मी बोलणार अल्टरनेट अँगल. सपोज अल्टरनेट अँगल दोन लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल, त्यामुळे फॉर्म झालेला अल्टरनेट अँगल जर इक्वल असतील तर आपण बोलतो याच्या दोन लाईन आपण कन्सिडर करतो त्या दोन लाईन पॅरलल असणार आहे. सो थोडक्यात काय, मला आता बघायचं की हा अँगल आणि हा अँगल सारखा असू शकतो का, हे दोन अँगल सारखे असू शकतात का. आपण या टाईपचे क्वेश्चन ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहे. हे दोन अँगल सारखे असू शकतात. कसे असू शकतात, कारण बघा ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, हे दोन अँगल सारखे असणार आहे बिकॉज दीज आर वर्टिकली ऑपोजिट अँगल. हे दोन अँगल सारखे म्हणजे हा अँगल थीटा असेल तर हा अँगल सुद्धा थीटा असणार आहे. जर मी हा छोटा सर्कल कन्सिडर केला त्यामधला अँगल XAZ कन्सिडर केला, ही रेडियस आहे ही सुद्धा रेडियस आहे. हा झाला आयसोसेलेस ट्रँगल. आयसोसेलेस ट्रँगलमध्ये ज्या साईड इक्वल असते त्याच्या ऑपोजिट अँगल सुद्धा इक्वल असतात. ही साईड याच्या ऑपोजिट अँगल हा, ही साईड याच्या ऑपोजिट अँगल हा, म्हणजे हा जर थीटा असेल तर हा अँगल सुद्धा किती असणार आहे, थीटा. त्याच लॉजिकनी ही रेडियस आहे ही रेडियस आहे, हा अँगल थीटा आहे तर हा अँगल सुद्धा थीटा असणार आहे. म्हणजे काय, हा अँगल थीटा येतोय हा अँगल थीटा येतोय, ऑल्टरनेट अँगल सेम येत आहे. अल्टरनेट अँगल सेम येतं म्हणजे काय, दिलेल्या दोन लाईन काय आहे, दिलेल्या दोन लाईन पॅरलल आहे.
ठीक आहे, सिंपल सोल्युशन आहे. आता हे सोल्युशन आपल्याला ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला फक्त इथे फिल इन दी ब्लँक्स करायचे आहे. सो construction, draw segment XZ and draw segment XZ and YZ. Draw segment XZ and YZ. By theorem of touching circles point XZY. Theorem of touching circle काय सांगतो, ज्यावेळेस दोन सर्कल एकमेकांना टच करता, हा जो पॉईंट असेल हा पॉईंट आणि दोन्ही सर्कलचे सेंटर एका लाईनमध्ये लाई करता, म्हणून आपण लिहिणार बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स पॉईंट XZY आर को लिनियर. हे पॉईंट काय एका लाईनमध्ये लाई करतात, म्हणजेच काय हे पॉईंट काय को लिनियर. नाव XZA is congruent to which angle by property of opposite angle. याचा ऑपोजिट अँगल कोणता आहे, XZA घेतो, सो ऑपोजिट अँगल असेल YZB. अँगल YZB किंवा आपण त्याला लिहू BZY, YZB और BZY. आता हे जे दोन अँगल आहे त्याला आपण एक जसं आपण थीटा अज्यूम केलं तसं इथे A अज्यूम केलेला आहे. लेट अँगल XZA इज इक्वल टू अँगल BZY इज इक्वल टू A. हा अँगल A आणि हा अँगल सुद्धा कन्सिडर केलेला आहे. नाव सेगमेंट XA इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट XZ. XA आणि XZ कॉन्ग्रुएंट आहे का, बिकॉज दीज आर रेडिया ऑफ सेम सर्कल. दीज आर रेडिया ऑफ सेम सर्कल, म्हणून त्या दोन लेंथ इक्वल असणार आहे. आणि म्हणून मग आयसोसेलस ट्रायंगल थेरमच्या प्रॉपर्टीच्या अकॉर्डिंग याच्या ऑपोजिट अँगल सुद्धा इक्वल असणार आहे. XAच्या ऑपोजिट आहे अँगल XZA आणि दुसरा अँगल आहे अँगल XAZ. हे दोन्ही अँगल इक्वल असणार आहे. ओके, दॅट इज इक्वल टू A, कारण आपण अँगल काय अजून केलेला आहे A. सो अँगल XAZ इज इक्वल टू अँगल XZA इज इक्वल टू A बाय आयसोसेलस ट्रायंगल थेरम. सिमिलरली सेकंड ट्रायंगलसाठी सेगमेंट YB म्हणजे ही रेडियस आणि ही रेडियस सेम असणार आहे. सेगमेंट YB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट YZ. ठीक आहे, रिझन अगेन रेडिया ऑफ सेम सर्कल, दोन रेडिया सारखे आहे, ऑपोजिट अँगल इक्वल असणार आहे, त्यामुळे इथे आपण देणार आयसोसेलस ट्रायंगल थेरम प्रॉपर्टी. त्याच्या अकॉर्डिंग YZ आणि YBचे ऑपोजिट अँगल म्हणजे अँगल BZY घेतलेला आहे आणि दुसरा अँगल असेल हा, म्हणजे अँगल ZBY और YBZ. अँगल YBZ हे दोन अँगल इक्वल असणार, त्याची व्हॅल्यू येते A. आता जर आपण 1 2 3 कम्पेअर केलं, 1 देन 2 आणि 3, हे जर कम्पेअर केले प्रत्येक अँगल A येतोय, म्हणजेच काय अँगल XAZ हा जो अँगल आहे अँगल XAZ हा अँगल म्हणजेच हा अँगल, हा अँगल म्हणजे हा अँगल म्हणजेच हा अँगल. सो अँगल XAZ इज इक्वल टू अँगल YBZ. अँगल YBZ. ठीक आहे, XAZ इज इक्वल टू अँगल YBZ म्हणजेच काय हे जे दोन अँगल आहे हे दोन अँगल इक्वल आहे, दोन लाईन एक ट्रान्सव्हर्सल फॉर्म झाले, ऑल्टरनेट अँगल इक्वल आहे, म्हणजेच काय ह्याच्या दोन लाईन आहे, ह्या दोन लाईन पॅरलल असणार आहे. रेडियस XA इज पॅरलल टू रेडियस YB प्रोव्हाइडेड ऑल्टरनेट अँगल टेस्ट. ऑल्टरनेट अँगल